केल्यानंतर मी परत तपास करायला लागली। मग 15 तारखेला तिचं 15/10ला तिचं मरण पाहिलं। मी मारून टाकली का काय केलं ते बेवारशी केली। बेवारशी केल्यानंतर त्यांना रपादपा करून त्याने तिला 20 तारखेला आम्हाला कळवलं की तुमची असं झालंय। मग ज्या दिवशी मिली त्या दिवशी आम्हाला काय कळवलं नाही। 20 तारखेला आम्हाला कळवलं की त्या 15 तारखेला जर आम्हाला जर सांगितलं असतं तर आमच्या सुनाला आम्ही घेऊन आलो असतो। कशी मेली कशी ना मेली ते कोणी काय सांगायलाच झाले। पोलिसापाशी गेलो। पोलीस काय म्हणतात तुमची सून गाडी खाली आली, गाडी खाली अपघात झाला। असं कसं झालं? कारण त्याचं पाहिजे की ही मेली कशाने, ही सासले तर कशी असे तर मारून टाकायचे तर आदेश दिले का? आम्हाला तिथं थांबवूनच दिलं नाही। मोठी सासू बारकी सासू कुठली सासू कुणाची तर कुणाला माहितीच नाही। तर माझ्या सुनाचं हे दिल्याशिवाय तर मी उठणार नाही। स्टेशनला बसली माझ्या सुनाचं न्याय भेटल्याशिवाय मी उठणार नाही। ज्यापर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी इथंच बसणार। माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण मला न्याय पाहिजे। माझी सून कशासाठी कुणी मारली, आता बेवारस केली, पोलिसांनी का खांदा दिला हे मला माहिती पाहिजे। तरच मी उठणार, नंतर मी उठणार नाही। तशी आधे करावं मला कारवाई व्हायलाच पाहिजे। मला जे येऊन दिलं नाही ते का कारणाने येऊन दिलं नाही? माझं जबाब का घेतलं नाही? पोलीस लोकांनी मला तर का आतमध्ये येऊन दिलं नाही? मला येऊन दिलं असतं, माझा जबाब घेतला असतं किंवा कुठलं काय तर की बाबा अशी मेली कशी मेली का मला तर सांगितलं नाही? बाबा पोलिसावर का कारवाई व्हावं। मी माझं म्हणणं एवढंच आहे की मला माझ्या सुनाची माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे, तरच मी उठणार, नंतर उठणार नाही। यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी तर उठणार नाही। माझा जीव गेला तरी हरकत नाही। बहुजन कल्याण सेना प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मी लोणंदवरून येथे कलेक्टर ऑफिसला बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून आज उपोषणाला बसलो आहे की वरील जी मुलगी आहे ती सून आहे, तिचा गेल्या 15 तारखेला म्हणजे 2 महिने, आता येणाऱ्या 15 तारखेला 2 महिने होतील, तिला मारून टाकली का काय केली माहीत नाही। पोलीस प्रशासनाने तिचा जो अंत्यविधी केला, बेवारस करून अंत्यविधी केला, कोणाच्या सांगण्यावरून केला, कुठल्या मीडियाला कळवलं नाही, कुठल्या पत्रकार परिषदेत कुठलं पत्राला पेपरला नाही, काय नाही। पण बेवारस कशी केली? प्रशासनाचं काय चाललंय? काय महाराष्ट्र शासनाचं काय चाललंय? मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिलाय का की बाया माणसं किंवा आदिवासी समाज असतील, पारधी समाज असेल, मेले गेले त्यांच्याकडे काय बघूच नका? या कुटुंबाला अद्यापपर्यंत कुठला मदतच मिळायचा प्रश्नच येत नाही। बेदखल करून बेवारस करून जर ती रपादपा केली असेल तर मदत मिळायचा प्रश्नच येत नाही। तरी मी मुख्यमंत्र्यांना आणि प्रशासनाला सांगू इच्छितो की जोपर्यंत न्याय मिळत नाही, याची चौकशी होत नाही आणि न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहील। एवढी मी विनंती करतो। प्रशासनाने याची दखल घ्यावी। पोलीस प्रशासनाने हे बेवारस करून रपादपा का केस केली याचा आम्हाला उलगडा हवा आहे। मदत मिळायचं तर लांबच, जर प्रशासनाला माहीत असतं किंवा प्रशासनाने कळवलं असतं तर मग मदतीचा प्रश्न येत होता। पण यांनी बेदखल करून बेवारस करून जर रपादपा केली असेल तर मदत मिळण्याचा न मिळण्याचा
येत नाही तर ही बेवारस का केली? का वरून आदेश आहे? पारधी समाजाला काय बघूच नका. पारधी समाजाने माणसं नाहीत का? ही माणसं आहेत ना, आपणही माणसं आहेत, ती माणसं आहेत. रक्त काढलं तर सगळं एकच लालच निघाल का? वेगळं निघणार आहे. पण बघण्याचा दृष्टिकोन काय आहे तुमचा? गोरगरिबांना न्याय नाही का? अन्यायच होणार का गोरगरिबावरती? त्यांना न्याय मिळाला पाहिजे, एवढंच माझी इच्छा आहे.